सध्या आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ना, ज्याचं उत्तर आपल्याकडेही नसतं. एखाद्या व्यक्तीवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला आणि अचानकच त्या व्यक्तीचं वागणं बदललं आणि काही कामं शेवटच्या टप्प्यावरून थांबली आणि सतत एक विचार येत राहिला की नेमकं चाललंय तरी काय. लक्षात घ्या, वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे 2 दिवसापूर्वी म्हणजे 27 जुलै रोजी शनी महाराज वक्री झालेले आहेत आणि हा काळ जो आहे हा डिसेंबर महिन्यापर्यंत आहे. पंचम भावातून शनी वक्री करतोय वृश्चिक राशीसाठी आणि त्याची विशेष दृष्टी 7, 11 आणि दुसऱ्या भावावर येते. ही ग्रहस्थिती तुमच्या विचारसरणीवरती, नातेसंबंधांवरती, आर्थिक नियोजनावरती फार गूढ परिणाम करणार आहे. बुद्धी, संतती, शिक्षण आणि प्रेम संबंध यांचा हा पंचम भाव आहे. तिथं शनी महाराज वक्री आहे. म्हणून काय होतं की ह्या काळात प्रत्येक निर्णय अधिक विचारपूर्वकच घ्यावा लागतो. भावनेच्या घरात घेतलेले निर्णय जे आहेत ना, ते तुम्हाला नंतर बदलावे लागतील. त्याची दृष्टी सप्तम भावावर पण आली ना, मग तिथं कसं असतं, वैवाहिक जीवन असेल किंवा व्यवसायातले पार्टनर असतील, ह्यांच्यामध्ये जरा थोडी संयम ठेवण्याची गरजच आहे. लाभस्थानावरची दृष्टी आहे ना, ती तुम्हाला थोडी इच्छा पूर्ण करायला विलंब करत आहे आणि जी तुम्ही मेहनत करत आहेत ना, त्याची यश देण्याची जी क्षमता आहे ती शनी तुमची वाढवून देणार आहे. आणि दुसऱ्या भावावरची जी दृष्टी आहे तिथं थोडंसं कुटुंबाकडे तुम्हाला लक्षच द्यावं लागेल. काय होतं, कुटुंबात एक चुकीचा शब्द किंवा एक चुकीचा आर्थिक निर्णय अनावश्यक अडचणी निर्माण करतो. पण दुसरीकडे काय आहे, थोडं संयमाने बोलणं, विचारपूर्वक खर्च करणं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं, मग काय होईल, तुमच्या आयुष्याला नव्या दिशेने जाता येईल. मित्रांनो, लक्षात घ्या, तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य असं आहे की तुम्ही संकटात हार कधी मानत नाही आणि वक्री शनी याच तुमच्या गुणाला आणखीन मजबूत करतो. म्हणून तुम्ही याच्याकडे काही भीतीने पाहू नका. कसं आहे, वक्री शनी तुमच्याकडे काही हिरावून घेण्यास तर आलेलं नाहीये. तुमच्या आयुष्यात जे टिकणार नाही ते खऱ्या अर्थाने दूर होईल ना, आणि जे टिकणार आहे ते अजून मजबूत होईल ना. नोकरी असेल, व्यवसाय असेल, कुटुंब असेल, तुम्ही विद्यार्थी असताल किंवा काही गरजेचे उपाय असतील, वक्री शनी पंचम भावात असल्यामुळे काय होतं, हा काळ फक्त मेहनत करण्याचा नाहीये, तर योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेची परीक्षा घेणार आहे. आता काय होतं, काही महिन्यात काय होईल, पुढच्या तुम्ही घेतलेल्या प्रत्येक व्यावसायिक निर्णयाचा परिणाम तुम्हाला जास्त काळ जाणवेल. म्हणून काय होतं, घाईपेक्षा थोडं विचार करा ना, आणि भावनेपेक्षा वास्तवाला अधिक महत्त्व द्या. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी पण कसं आहे, तुमच्या कामाची गुणवत्ता वाढवण्यावरती तुम्ही भर दिला पाहिजे. आणि काय होतं, तुमच्या वरचे जे लोक असतात, वरिष्ठ, त्यांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढतील. काही वेळा काय होतं, अधिक जबाबदारी दिली जाईल पण त्याच वेळी कौतुक होतं किंवा तुमचं जे प्रमोशन आहे ते थोडं उशिरा मिळतं. यामुळे काय आहे, माझ्या मेहनतीची दखल घेतलीच जात नाहीये असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे. पण शनीचा स्वभाव असा आहे की तो आधी तुमची पात्रता जी असते ना ती सिद्ध करून दाखवतो, नंतर फळ देतो. तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी कोणाच्याही बोलण्यावर तुम्ही अजिबात लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या योजना किंवा तुमचे भावी बदल किंवा वैयक्तिक माहिती सर्वांसमोर सांगणं टाळलं पाहिजे. 7व्या भावावर वक्री शनीची दृष्टी काय करतो, पार्टनरशिप, क्लायंट्स किंवा महत्त्वाचे जे तुमचे करार असतात ना, तिथं संयम आवश्यक आहे आणि भागीदारासोबत मतभेद निर्माण होऊ शकतात. म्हणून अशा वेळी काय आहे, भावनिक प्रतिक्रिया न देता कागदपत्रे किंवा जी तथ्य असतात ना त्याच्यावरती आधारित निर्णय घेतला पाहिजे. आणि जर नवीन भागीदारी करण्याचा तुम्ही विचारत असाल ना, तर समोरच्या व्यक्तीची विश्वासार्हता पूर्णपणे तपासा. कसं आहे, एकादश भावावरील दृष्टी काय करते, अपेक्षित आर्थिक लाभ मिळवून देते पण फार उशिरा देते. प्रमोशन होतं पण अगदी शेवटच्या क्षणाला होतं आणि मोठा करार होतो पण तो सुद्धा अगदी शेवटच्या क्षणाला होतो. त्यामुळं वक्री शनीच्या काळात जे मिळतं ना ते स्थिर असतं पण दीर्घकाळ टिकून ठेवणारं पण असतं. त्यामुळे तिथं काही नाराज होण्यासारखी गोष्ट नाही आहे. आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी कसं आहे, नवीन कल्पना सुचतील तुम्हाला बरं का, पण प्रत्येक कल्पना तुम्ही काही लगेच त्याची अंमलबजावणी करावी असं नाही आहे ना. थोडं मार्केटचा अभ्यास करा, बाजारचा अभ्यास करा, तुमच्या क्लायंट्सच्या नीड्स काय त्या समजून घ्या. मोठी गुंतवणूक किंवा व्यवसायाचा अचानक विस्तार करणं थोडं पुढं ढकलणंच तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि जुन्या क्लायंटशी संबंध अधिक मजबूत ठेवा तुम्ही, कारण काय या काळात नवीन जे क्लायंट असतात ना त्याच्यापेक्षा जुने विश्वासू ग्राहक जास्त आधार देतात. आणि दुसऱ्या भावावरील दृष्टी जी आहे ना ती व्यवसायातील आर्थिक व्यवहार पूर्णपणे पारदर्शक ठेवत असते. रोख व्यवहार असतील, काही करार असतील आणि कागदपत्रांमध्ये निष्काळजीपणा असेल तो टाळला पाहिजे. तुमचं बोलणंही काय होतं, ग्राहक आणि सहकाऱ्यांशी संबंध टिकवण्यात मदत करत असतं ना. त्यामुळे या काळात विशेष काळजी काय घेतली पाहिजे, रागाच्या भरात नोकरी बदलायची नाहीये. भागीदाराचे सर्व करार लेखी ठेवा.
ऑफिसमधल्या पॉलिटिक्सपासून लांब राहा. प्रत्येक आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवा. नवीन व्यवसाय करण्यापूर्वी अभ्यास करा. नम्र संवाद ठेवा. आणि अल्पकालीन फायदा जो असतो ना त्याच्यावरती तुम्ही फारसा भर देऊ नका. तुमचे पैसे नुकसान होतील, नाहीतर अडकून पडतील. ह्या आधी सुद्धा तुमचं खूप आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि पैसेही अडकून पडलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त आर्थिक प्रलोभन तुम्हाला कोणीतरी दाखवलं आणि त्यातून तुम्ही स्वतःला फसवून घेतलेलं आहे. तर पुढील काळामध्ये आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळाल तर कुटुंब आणि नाती यांच्या बाबतीत वक्री शनी कसा प्रभाव करेल. आता पंचम भावात असल्यामुळे काय होतं, तुमच्या भावना, प्रेम, कुटुंब आणि विश्वासांच्या नात्यांची परीक्षा हा वक्री शनी घेत असतो. कसं होतं, एखाद्यावर विश्वास ठेवला तर पूर्ण मनाने तुम्ही ठेवता ही तुमची सवय आहे, पण एकदा विश्वास तुटला ना तर तो पुन्हा जुळवणं त्यांच्यासाठी खूप कठीण असतं. म्हणून कसं आहे, या काही महिन्यांमध्ये भावनेच्या भरात कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नका. तसंच कसं आहे, वैवाहिक जीवनाचा जर विचार केला तर शनीची 7व्या भावावरची दृष्टी काय करते, पती पत्नींमधील संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरवत असते. आणि कामाचा ताण, वेळेचा अभाव किंवा आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे काय होतं, एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे कसं आहे, लहानशा गोष्टीचं मोठ्या वादात रूपांतर होऊ शकतं. आणि मग कसं आहे, तुम्हाला काय वाटेल की मी माझ्या परीने सर्व करत आहे आणि समोरच्या व्यक्तीला असं वाटेल की तू मला समजून घेत नाहीस. म्हणून काय होतं, लक्षात घ्या, वाद हा जिंकण्यापेक्षा तुम्ही नातं जपण्यावर भर दिलं पाहिजे. आणि प्रेमसंबंधात पण कसं आहे, पंचम भावात वक्री शनी असल्यामुळे अशा व्यक्तींनी विशेष संयम ठेवावा. संशय, अहंकार, तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे तुमचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. एखादा मेसेज, फोन किंवा सोशल मीडियावरील एखादी गोष्ट पाहून तुम्ही घाईघाईने निष्कर्ष काढू नका. आणि कसं आहे, स्पष्ट संवादच ठेवला पाहिजे. आणि मग ह्या गोष्टींमुळे ह्या काळात तुमचं नातं मजबूत राहील. ज्यांना मुली आहेत ना, त्यांचे शिक्षण, करिअर किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये काही चिंता निर्माण होऊ शकतात. जर मुलांवर सतत नियंत्रण ठेवण्यापेक्षा मला असं वाटतं बरं का, की त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधा ना तुम्ही. तुमचा अनुभव पण तितकाच महत्त्वाचा आहे, पण तितकीच त्यांची मतंही महत्त्वाची असतात ना, त्यामुळे त्यांचं मत जाणून घेत जा. आता दुसऱ्या भावावर शनी महाराजांची वक्रदृष्टी आहे ना, ती घरातल्या वातावरणावरती परिणाम करते. म्हणजे कुटुंबात पैशाच्या विषयावरती किंवा वारसावरती, मालमत्तेवरती किंवा काही जबाबदाऱ्यांवरती जरा वाद होऊ शकतात. अशा वेळी रागाने बोललेले शब्द असतात ना, ते लोकांच्या मग दीर्घकाळ लक्षात राहतात. म्हणून कसं आहे, बोलताना थोडासा तुम्ही संयम ठेवा. मित्र आणि नातेवाईकांचा जर विचार केला तर एकादश भावावरील दृष्टीमुळे काय होतं, मित्र परिवारात काही बदल होऊ शकतात. काही लोक तुमच्यापासून दूर जाणार तर काही नवीन व्यक्ती आयुष्यात येतील. म्हणून या काळात कसं आहे, कोण तुमच्या आनंदात सहभागी आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ आहे हे स्पष्टपणे आपल्याला समजू शकतं. कसं होतं, या काळात विशेष काळजी काय घेतली पाहिजे, रागात कोणताही अंतिम निर्णय घेऊ नका आणि जोडीदाराशी नियमित संवाद ठेवा. प्रेमसंबंधात संशयाला स्थान देऊ नका. मुलांवर अनावश्यक दबाव टाकू नका आणि कुटुंबातील आर्थिक विषय शांतपणे सोडवा. आणि बोलण्यापूर्वी विचार करा ना. आणि विश्वासू व्यक्ती जे असतात ना त्यांनाच मनातल्या गोष्टी सांगा, गावभर सांगत हिंडू नका. म्हणून हा काळ नात्यांमधील खरेपणा आणि विश्वासाची परीक्षा घेईल. मग कसं होतं, ह्या काळामध्ये थोडंसं तुम्ही जरा गळची बाधा म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये, इगो, हे तुम्ही जरा बाजूला ठेवला पाहिजे. अनेक नाती पूर्वीपेक्षा जास्त मजबूत होऊ शकतात आणि विश्वास जपण्यासाठी कसं असतं, एक आयुष्य लागतं आणि तो गमावण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. तसंच आर्थिक स्थितीच्या बाबतीत जर विचार केला ना, वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती कशी आहे, मध्यम प्रतीची आहे. पैसा योग्य ठिकाणी योग्य वेळी वापरणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की वक्री शनीची दृष्टी धनस्थानावर आहे. उत्पन्न असेल, सेव्हिंग असेल, कुटुंबाचा खर्च, आर्थिक नियोजन ह्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे काय होईल, पैसा येत राहील पण तो टिकवणं थोडंसं आव्हानात्मक ठरू शकतं. म्हणून अचानक काही असे खर्च समोर येऊ शकतात ना की ज्यांचा तुम्ही आधी विचारच केला नसेल. आणि घरातील मग काही गरजा असतात, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असतो, आरोग्य असतो किंवा मग वाहन आणि घराशी संबंधित पण खर्च असतो. बजेटवर अतिरिक्त पण ताण ह्या गोष्टी आणू शकतात ना. आणि थोडे लाभ मिळण्यास विलंब होतो बरं का, कारण की शनीच्या 11व्या भावाची दृष्टी काय करते, अपेक्षित आर्थिक लाभ देते. बोनस असेल किंवा नफा असेल किंवा अडकलेले पैसे मिळण्यास थोडा विलंब पण होऊ शकतो. यामुळे कसं आहे, निराश मात्र होऊ नका. कारण कसं आहे, शनी मात्र नकार देत नाही, तो योग्य वेळेची वाट पाहायला शिकवत असतो. गुंतवणुकीच्या बाबतीत जर विचार केला ना तर पंचम भावाचा संबंध हा गुंतवणूक आणि जोखमीच्या निर्णयाशी जोडला जातो. म्हणून कसं आहे, शेअर बाजार असेल, सट्टा असेल किंवा जास्त नफ्याचा आमिष दाखवणाऱ्या गोष्टी असतात ना, तिथं घाईघाईने पैसे गुंतवायचे नाही आहेत. संपूर्ण माहिती घ्या
दुसऱ्याच्या सांगण्यावरून कुठला आर्थिक निर्णय सध्या तर घ्यायचा नाहीये. स्वतः जरा अभ्यास करा ना. तसंच काय होतं, व्यवसाय करणाऱ्यांनी पण कसं उधारीवरती नियंत्रण ठेवा, टाळलेलीच बरी आहे. प्रत्येक व्यवहाराची लिखित नोंद ठेवली पाहिजे आणि पार्टनरशिपमध्ये आर्थिक पारदर्शकता पाहिजे, ट्रान्सपरन्सी पाहिजे आणि कागदपत्रांवरती नोंद ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे ह्या काळात. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही अंडरलाईन करून लिहून ठेवा तुमच्या डायरीमध्ये. डिसेंबरपर्यंतचा जो काळ आहे तो पार्टनरशिपमध्ये तुम्हाला कुठेतरी ट्रॅप करेल. तसंच काय आहे, मोठी रक्कम कोणालाही तुम्ही भावनेच्या भरात देऊ नका उधार. या काळात हीच विशेष काळजी आहे. असं एक महिन्याचं बजेट तयार करा, सेव्हिंगला प्राधान्य द्या, जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका, प्रत्येक आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवा, अनावश्यक खर्च टाळा, कर्ज आणि उधारीवर नियंत्रण ठेवा, आर्थिक कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. कसं आहे, वक्री शनी पैसा अडवत नाही हो, तो पैशाचं योग्य मूल्य आणि शहाणपणाने वापर करण्याची सवय लावतो. म्हणून आज केलेलं योग्य आर्थिक नियोजन उद्याचं काय करतं, अनेक अडचणी सोडवून देतं ना. म्हणून लक्षात ठेवा, संपत्ती फक्त काही कमवून निर्माण होत नाही ना, संयम, बचत आणि योग्य निर्णयामुळे ती टिकत असते. आरोग्याच्या बाबतीत तर मी पहिल्यापासूनच सांगत आलेलो आहे बरं का. शरीरापेक्षा तुम्ही मनाची अधिक काळजी घेणं तर आवश्यक आहे. काय असतं, भविष्याची चिंता असते, कामाचा ताण असतो, सतत विचार करण्याची सवय लागलेली आहे काळाच्या ओघात आणि यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो ना. म्हणून दुसऱ्या भावावर शनीची दृष्टी काय करते, आहारांच्या सवयीकडे दुर्लक्ष करते. चांगल्या सवयी तुम्ही लावून घेत नाही आहाराबाबतीत. आणि धनस्थान म्हणजेच वाणीस्थान म्हणतो, जिभेचं पण स्थान आहे. तर स्पायसी फूड जास्त खाणं तुम्ही टाळलं पाहिजे असं तर मला सध्या वाटतं. अन्यथा ते कुठेतरी शारीरिक प्रॉब्लेम जे आहेत ना ते बाहेर काढू शकतो. आणि ह्यामुळे मग काय होतं, अपुरी झोप होती, बेचैनी पण होत असते, एकाग्रता कमी होऊ शकते. त्यामुळे जास्त वेळ बसून काम करणाऱ्यांना पण मला असं सांगू वाटतं, थोडं मान, पाठ आणि कंबरेची विशेष काळजी घ्या. बाकीच्या गोष्टी मी काही इथं सांगत नाही, अनेक वेळा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आरोग्याच्या बाबतीत. आणि फार त्रास जरी तुम्हाला होत असेल तर वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा ही तुम्ही केलीच पाहिजे, हे मला नेहमी सांगावं लागतं राशी भविष्याच्या माध्यमातून. आणि विशेष म्हणजे वाहन चालवताना तुम्ही घाई टाळा, उशीर लागला तरी चालेल. वक्री शनी आणि तिकडं मिथुनेत जाणारे मंगळ आहेत ना 4 तारखेपासून, ती वाटच बघतायत तुम्ही कुठेतरी वाहन फास्ट चालवावं. तर घाई करू नका त्या बाबतीत, शांतपणे चालवा वाहन, सावधगिरीने चालवा. विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय होतं, सातत्य आणि संयम ठेवणं जरा अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. सुरुवातीला एकाग्रता कमी होऊ शकते किंवा अपेक्षित यश मिळण्यात विलंब होतो, मात्र निराश न होता नियमित अभ्यास करा, योग्य वेळेचे नियोजन करा आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, शनी उशिरा यश देतो पण मेहनतीचं फळ कधी हिरावून घेत नाही बरोबर. आणि मग वृश्चिक राशीसाठी जर काही उपासना असतील तर तुमचा राशी स्वामी मंगळ आहे. याचबरोबर हा मंगळ जो आहे की नाही, हा तुमचा एक शक्तीचं केंद्रबिंदू आहे आणि तुम्ही त्या शक्तीचा कधी कधी अयोग्य पण वापर करता, अनीतिमत्तेने पण वापर करता आणि मग हा मंगळ पुढे जाऊन कुठेतरी तुम्हाला त्रास देत असतो. आता काय होईल, पुढच्या महिन्यामध्ये मिथुन राशीत मंगळ गेला की तो तुमच्या राशीपासून 8वा होईल आणि तो 8वा मंगळ पुन्हा काय करेल, तुम्ही जे 2.5-3 वर्षापूर्वी काही चुकीची कामं केली असतात ना त्याबद्दल थोडंफार तो तुम्हाला त्रास देऊ शकतो. पण ह्या मंगळाला प्रसन्न करायचं असेल तर एक लक्षात घ्या, तुमच्या हाताखाली काम करणारी कुठलीही लोक असतील, घरामध्ये असतील, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी असतील, व्यवसायाच्या ठिकाणी असतील, त्यांना तुम्ही थोडासा दयाभाव दाखवा. त्यामुळे मंगळाची जी क्रूरता आहे ना ती कमी होत असते. कारण की मंगळ हा आपल्या गावठी भाषेत जर सांगायचं झालं तर हा दादागिरी करणारा ग्रह आहे. त्यामुळे इथं त्याला आवर घालण्यासाठी तुमची कर्म जी आहेत ही दयाभाव, क्षमाशीलता ह्याच्याकडे वळली पाहिजे. हा मंगळाचा कर्म सिद्धांत आहे. अशा प्रकारे जर तुम्ही वागले तर तुम्हाला मंगळ नेहमी चांगली फळं देत राहील. याचबरोबर मग तुम्ही जास्तीत जास्त हनुमान चालीसाचं पठण करा. 8वा मंगळ येत आहे पुढे जाऊन आणि पंचम भावात शनी महाराज वक्री आहेत. त्यामुळे एक तर तुम्ही 5 वेळा हनुमान चालीसा वाचा किंवा 8 वेळा हनुमान चालीसा वाचा. दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही केले तरी चालेल. जर तुमचं वृश्चिक लग्न असेल तर 5 वेळा हनुमान चालीसा वाचावी. वृश्चिक रास असेल तर तुम्ही 8 वेळा हनुमान चालीसा वाचावी. त्यातून तुम्हाला पुढं डिसेंबर महिन्यापर्यंत येणाऱ्या अडचणींवरती मार्ग काढण्यास मदत मिळेल आणि नक्कीच मला वाटतं हा जो काळ आहे ना तुमच्या भविष्याची एक चांगली पायाभरणी करून जाणारा असणार आहे. मित्रांनो, मी जाता जाता अजून एकदा सांगतो, कोणताही व्हिडिओ कुणालाही घाबरवण्यासाठी करत नाही. एखाद्या व्यक्तीला ह्या व्हिडिओच्या मार्गदर्शनातून काहीतरी पुढं निर्णय घेण्यासाठी थोडीफार मदत मिळावी त्यासाठी मी काही विशेष काळजी सांगितलेली असतात. तोच एक प्रामाणिक उद्देश असतो. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर.